दण्डवतुः पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालनी परमानन्दनं वन्दे श्रीचक्रधर विभुं वन्दे श्रीचक्रधर विभुं। सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी की जय। दंडवतुः। तर नामस्मरण का करावे या भागामध्ये आपण पाहत असताना नामस्मरण न केल्याने दिवस कसा वाया जातो, आपले जे काही दिवस आहेत ते वाया जायला नको म्हणून स्वामींनी आपल्याला सांगितलेलं आहे की स्मरण करावे। आता देवाने 24 तास मला आठवा असं सांगतात, किंवा 8 तास तरी माझे स्मरण करा, 4 तास करा, किंवा 1 प्रहर तरी करा असं स्मरण सांगितले। परंतु ज्यांच्याकडून असं काही जे अष्टप्रहर स्मरण होत नाही, मग त्यांनी काय करायला पाहिजे बरं? असं स्वामी म्हणतात की बाबा रे, एखाद्याचं मन लागत नाही स्मरण करण्यासाठी, आणि मग 24 तास स्मरण तो आठवू शकत नाही। आता 24 तास स्मरण म्हणजे कसं की उठता बसता जेवता झोपताना खाताना पिताना आपण जे काही दास्य करतो किंवा आपण व्यापार करतो, काही कामं करतो, त्यावेळेसुद्धा आपण स्मरण करायला पाहिजे असं देवाने सांगितलेलं आहे। परंतु काही लोकांनी ती विसर पडतो। त्याच्यामुळे परमेश्वर म्हणतात की तुमच्याकडून जर स्मरण होत नसेल 24 तास, तर तुम्ही 12 तास करता करता कमी करत स्वामी म्हणतात की तुम्ही 8 तास 4 तास 3 तास तरी स्मरण करायलाच पाहिजे। म्हणजे 3 तास तरी स्मरण आपलं करायला पाहिजे। याच्यावरून स्वामींनी म्हणतात सांगतात की 1 वेळ तर मला आठवा, परंतु वाया दिवस जाऊ देऊ नका। मला 1 वेळ तरी आठवा। 1 वेळ म्हणजे 3 तास तरी परमेश्वराचं स्मरण व्हायलाच पाहिजे, परंतु वाया दिवस जायला नको। वाया म्हणजे वांजे दिवस जायला नको, कारण वाया दिवस जर आपल्याकडून गेला, स्मरण आपलं घडलं नाही परमेश्वराकडून, आपल्याला परमेश्वराची कोणतीही जे काही शास्त्र वगैरे असेल, काही असेल, अवसर असेल, काही असेल, ते जर आपण काही केलं नाही तर आपला दिवस काय जातो? वांज म्हणजे वाया जातो। आणि असे दिवस वाया जाता सर्व आयुष्यातील दिवस आपले वाया जातात, आणि आपल्याला जो काही जन्म दिला होता मनुष्यजन्म, तो मनुष्यजन्माचा सार्थक होत नाही, आणि त्याच्यामुळे आपल्याला परमेश्वर प्राप्ती मिळत नाही, आणि आपल्याला पुन्हा नरकामध्ये जावं लागतो, पुन्हा जन्ममरणामध्ये पडावं लागतं। म्हणून परमेश्वराने सांगितलेलं आहे की मला 1 वेळ तरी आठवा। तर याच्यावरून स्वामींनी सांगितलेली जे काही हे आहे 1-2 वेळा मला आठवा, हे जे काही सांगितलेलं आहे हे कुठं सांगितलं तर वेरूळ या ठिकाणी स्वामींनी महाराष्ट्र भ्रमण करत असताना त्या ठिकाणी पूर्वार्धामध्ये 215 नंबरची लीळा आहे। त्या ठिकाणी चांगदेव भट्ट नावाचा जो भक्त होता स्वामींजवळ बडेग्रामचा, तो स्वामींजवळ आल्यानंतर स्वामींची त्यांची भेट पैठणला पहिली झाली होती। स्वामींची त्याला आवड झालेली होती, इतकी काही आवड झाली की परमेश्वराला ते सोडू शकत नव्हते, म्हणून परमेश्वराजवळ त्यांनी भ्रमंतीसुद्धा केली। ते बाईसा वगैरे स्वामी आणि चांगदेव भट हे सर्व रुद्रपूरकडे गेले। रुद्रपूर जाऊन पुन्हा ते परत येतात। परत आल्यानंतर ते चांगदेव भट मंगरुळपीर या ठिकाणी आपण ती लीळा ऐकली होती की त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे स्मरण झालेलं होतं, आणि नंतर ते आता वेरूळलापर्यंत आलेले होते। वेरूळला येत असताना त्यांच्या गावातून निरोप आलेला आहे। त्यावेळेस वेरूळला स्वामी बसलेले होते। परमेश्वरपूर म्हणजे रुद्रपूर आल्यानंतर चांगदेव भट गावात गेलेले नव्हते, आणि गावाला न गेल्यामुळं त्यांची आई त्यांची आठवण करत होती। असं ते त्यांच्या गावातले जे महाजन लोक होते ते स्वामींच्या दर्शनाला आले होते, आणि चांगदेवाला म्हणजे चांगदेव भट्टाला भरपूर दिवस झाले बुवा त्यांची माता खंती करत आहे, तिला आठवण येत आहे। मग सर्वज्ञ स्वामी म्हणतात की बटिका तुम्ही जा म्हणे, म्हणजे त्या पोराला जायला सांगतात। का म्हणून? मग तो म्हणतो असं का जी? मग चांगदेव भट गावाला जायला निघतात। मग स्वामीसुद्धा स्वतः उठून त्याला बोडवीत निघाले, म्हणजे त्यांना थोडं 2 पावलं पुढे जाऊन त्यांना पोचवण्यासाठी निघतात। आणि त्याच वेळेस स्वामी सांगतात की गोसावी चांगदेव भट्टाच्या खांद्यावर श्रीकर ठेवतात आणि म्हणतात की पोरा हो, आम्हाला आणि श्रीप्रभू बाबांना तुम्ही दोघंकडे गेलेले आहेत, तर आमच्याला दोघांना तुम्ही विसरणार काय? आहे का नाही? तुम्ही आता गावात जात आहात,
तरी आम्हाला आठवण करणार आमची. तर चांगदेव भट काय म्हणतात, तर कायजी सर्वज्ञ म्हणतले, हो म्हणे मी तुम्हाला आठवेल म्हणे. सर्वज्ञ म्हणतले भटिका या ते आठवी जे हो. मग असं स्वामी त्यांना स्मरणाचा विधी सांगतात, नामस्मरणाचा विधी सांगतात, आठवण्याचा विधी सांगतात की 10-20 वेळा तरी आठवी जे हो. स्वामी म्हणतात की असं 10-20 वेळा तरी आठवा, म्हणजे 24 तास तरी आठवा किंवा 12 तास तरी आठवा. 10-20 वेळा नाही तरी 7-5 वेळा तरी आठवी जे हो. 7-5 वेळा तरी आठवा, म्हणजे 6 तास तरी आठवा. 7-5 वेळा नाही तर 2-4 वेळा तरी आठवा. अहो कमीत कमी तेवढं आठवण होत नसेल तर 2 म्हणजे 4 तास तरी तुम्ही आठवण करायला पाहिजे. 2-4 वेळा तरी आठवण नाही होत तरी 1-2 वेळ तरी आठवीचे हो. म्हणजे 1-2 वेळ तर आठवण करा. म्हणजे कमीत कमी 24 तासातून 3 तास तरी परमेश्वराला दिलं गेलं पाहिजे दिवस रात्र करून. म्हणजे 3 तास म्हणजे 1 वेळ तरी आठवीची, परंतु वाया दिवस जाऊ न तिचे. म्हणजे चांगदेव भट्टाला स्वामी सांगत असताना सांगतात की हा दिवस अनमोल आहे आणि हा दिवस तुम्ही अनमोल दिवस तुमचा वाया जायला नको. म्हणून परमेश्वराचं स्मरण हे 3 तास तरी व्हायलाच पाहिजे. म्हणून स्वामी सांगत असताना सांगतात की जसं पशु असतं, ते पशु म्हणजे 4 पायवाले पशु असतात, ते पशु काय करतात, आरडी-दरडी चरतात, काही चारा वगैरे खातात आहे का नाही, आणि मग ते पोट भरतात आणि पोट भरून काय करतात, एका ठिकाणी जाऊन बसतात आणि बसल्यानंतर ते काय करतात, रोवंत करतात. जे जे खाल्लेलं आहे ते पुढं करून त्याचं रोवंत, म्हणजे जे खाल्लं तेच रोवंत करतात आणि त्याच्यामुळे त्यांचे जे काही शरीर आहे धष्टपुष्ट होतं, त्यांना बळ येतं. म्हणून स्वामी सांगतात की आपण सुद्धा जे खाल्लं म्हणजे परमेश्वराचं जर आपण स्मरण केलं, परमेश्वराचा अभ्यास केला, परमेश्वराची मूर्ती आठवली, नामलीळा मूर्ती चेष्टा आठवल्या, परमेश्वराचं पूजा अवसर केला आहे, आपण स्थानवंदन केलं, हे सर्व जे जे काही आपण केलं आहे तेच आपण आठवायला पाहिजे. एकांत बसून ते आपण आठवण करायला पाहिजे. जसं तो पशु जे खातो ते रोवंत करतो, तशा प्रकारे आपण जे काही परमेश्वराला जे जे काही आपला दिवस ईश्वराच्या कामाला दिला असेल, तर ईश्वराची जर आवड असेल, प्रेम असेल, तर आपल्यालासुद्धा त्यांचीच आठवण येणार. म्हणून देवाला आठवण करता यायला पाहिजे. तर अशी आपलं स्मरण परमेश्वरासाठी आपण करायला पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात 1-2 वेळा तरी आठवण करा, पण वाया दिवस जाऊ देऊ नका, आहे का नाही. का म्हणून का करावे स्मरण ना, अल्पकाळ तरी स्मरण करावे. म्हणजे असं दिवस वाया जायला नको म्हणून अल्पकाळ, कारण शून्य दिवस वाया जातो म्हणून सांगितलं. आता 1-2 वेळा आठवावं का, म्हणजे आता समजा स्वामींनी 24 तास स्मरण सांगितलं, पण 1-2 वेळाच का आठवावं, याच्याने काही देव होईल का, आपल्याला मोक्ष मिळेल का, परमेश्वर होईल का. 1-2 वेळा आठवलं काय होतं, मग 1-2 वेळा जर आठवलं तर परमेश्वराची जी आज्ञा आहे त्याचं उल्लंघन होत नाही. म्हणजे परमेश्वराने आज्ञा सांगितलेली की बाबा 1-2 वेळा आठवा, म्हणजे 3 तास तरी आठवा. 3 तास का आठवायचं, की देवाजवळचं नातं तुटत नाही. आपल्याजवळ जे देवाचं नातं आहे ते सतत ते नातं राहणार आहे. कारण परमेश्वराचं आपण काहीच केलं नाही, उपदेश घेतलेला आहे आणि आपण परमेश्वराचं स्मरणच केलं नाही, आठवणच केली नाही, तर आपले जीवन बी वाया जाईल, दिवस बी वाया जाईल आणि आपलं देवाचं आपलं नातं राहणार नाही. देव आपल्याला नरकापासून वाचू शकत नाही. म्हणून स्मरण करायला लावलेलं आहे. आणि स्मरण जर तुम्ही केलं तर देवाची अवज्ञा जी आहे, खंती येते देवाला, ती चुकून जाईल. म्हणून आणि स्मरण जर करत राहिले थोडं तर तुमची प्रसन्नता वाढेल. म्हणजे तुमचा जो काही प्रतिकारता शक्ती तीसुद्धा वाढेल. एक स्मरण करणार, अजून तुमचं मन लागेल, अजून जास्त स्मरण करणार, असं स्मरण वाढत जाईल आणि मग तुम्हाला वाढता थोडे करता मोठे तुम्हाला पुण्य मिळेल. म्हणजे तुमची जे स्मरण करणार ते वाढत जाईल आणि वाढत झाल्यानंतर तो दिवससुद्धा तुमचा वाया जाणार नाही. तुम्ही जो दिवस आहे तुमचा तो सुद्धा वाया जाणार नाही. कारण तर दिवस वाया जातो म्हणजे कुठेतरी आपण बसतो उठतो, याच्या ठिकाणी आपण परमेश्वराची आपल्याला आठवण राहत नाही. म्हणून अशा ठिकाणीसुद्धा आपल्याला आठवण यायला लागते आणि एका ठिकाणी बसून आपण स्मरण करू शकतो. स्मरण केल्यामुळे परमेश्वराची दिवसभर आपली आठवण राहील. म्हणून स्मरण केलं गेलं पाहिजे. म्हणून स्वामींनी आज्ञा दिलेली की बाबा तुला जर जास्त नाही आठवलं गेलं असेल तर 1-2 वेळा तरी आठवा, असं स्वामींनी नक्की सांगितलेलं आहे का नाही. तर स्मरण 1-1.5 वेळा आठवल्यानं काय होतं, तर वचनाची योग्यता होती. म्हणजे वचनाचं पाळणंसुद्धा होतं. परमेश्वराने जी आज्ञा दिली त्याचं पाळणसुद्धा होऊन जातं. आणि म्हणून दिवसभर आपण जेव्हा झोपतो रात्री त्यावेळेस आपण आठवायचं की दिवसभर मी सकाळी उठल्यापासून आत्तापर्यंत देवाचं किती स्मरण केलं, किती काय काय आठवले, माझा दिवस वाया गेला का, मी कोणते वाईट विचार केले, मी वाईट दोष केले का,
अनितीचा मार्ग केला का, चोरी केली का, असं सप्तव्यसन काही घडलं का माझ्याकडून, काही चुका घडल्या का, कोणाला वाईट बोललं गेलं का, असं सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आणि या दिवसभरामध्ये आपण देवाचं किती स्मरण केलं, देवाचं किती आठवलं, आपण दास्य करताना, काम करताना आपण परमेश्वराची किती आठवण केली, असं आपण जेव्हा विचार करायला पाहिजे. ज्या वेळेस आपण काय काय जोडलं, काय नाही जोडलं, कितलं पाप जोडलं, कितलं चांगलं जोडलं, असं सुद्धा आपण रात्री झोपताना विचार करायला पाहिजे. म्हणून देव परमेश्वर सांगतात, आज्ञा देतात की तुम्ही एक वेळ तरी आठवा, पण वाया दिवस जाऊ देऊ नका. म्हणून परमेश्वराचं स्मरण केलेलं पाहिजे आपण. पण एक दोन वेळा म्हणजे 3 तास तरी देवाला जर आठवण केली, तर पुन्हा संबंध जरी नाही झाला, परमेश्वर जरी नाही भेटला, तरी आपल्याला आपलं जे काही देवाला सोयरिकाचा जो काही नातं आहे, कारण परमेश्वर अनुमित बंधू आहे, अनाथनाथ आहे, वज्रपंजर आहे, शरणागत अभयदानी. परमेश्वर आपल्याला लक्ष देतात, अनाथांचा नाथ बी आहे. मग तो परमेश्वराचा जो काही नातं आहे, सांधा आहे, तो सुद्धा तुटू द्यावा. तो सांधा तुटत नाही. म्हणून एक वेळा तुलासुद्धा 1-2 वेळासुद्धा स्मरण केल्याने फार फायदा होतो आहे का नाही. तर असं आपण परमेश्वराची आठवण केली गेली पाहिजे. म्हणून प्रत्येक ज्याने उपदेश घेतलेला आहे, परमेश्वर प्राप्त व्हावं याच्यासाठी गुरु केलेला असेल, त्या प्रत्येक जीवानं सकाळी उठून परमेश्वराचं स्मरण करावं आणि चालता बोलतासुद्धा, उठता बसतासुद्धा देवाचं स्मरण करावं. परंतु आपल्याकडून जास्तीत जास्तचं स्मरण होत नसेल, तर 1-2 वेळा म्हणजे 3 तास तरी आपल्याकडून स्मरण व्हायलाच पाहिजे. असं परमेश्वराची सुद्धा आज्ञा आहे आणि त्या आज्ञाचं पालनसुद्धा आपल्याकडून व्हायला पाहिजे. जर आज्ञाचं पालन तुम्ही केलं नाही, तर तुम्ही गुरु करूनसुद्धा तुमचा काही फायदा होणार नाही. तुमचं आयुष्य असं प्रपंचामध्ये जाणारच आहे. असंही आपण प्रपंचामध्ये जन्माला आल्यानंतर पूर्ण जीवन आपण असंच आपलं वाया जातं. खाण्यापिण्यामध्ये, उठण्यापडण्यामध्ये, कामधंद्यामध्ये, रिश्तेदारी, नातेगोत्यांमध्ये आपलं जीवन जातच आहे. परंतु आपण जर त्या जीवनाचं कल्याण जर आपल्याला करायचं असेल, त्या आत्म्याचं कल्याण करत असेल, तर याच्यासाठी स्वामींनी सांगितलं की एक वेळ तरी मला आठवण करा. म्हणजे 3 तास तरी दिवसातून आठवण करा. आणि आठवण करत असताना जर तुम्ही आठवण केली, तर परमेश्वराचं नातं तुमच्याशी जुळलेलं राहील. परमेश्वर तुम्हाला नरकात जाऊ देणार नाही. परमेश्वर तुम्हाला तारेल. जसं सागरेतून नाव जसं तारलं जातं, तशा प्रकारे परमेश्वराचं सुद्धा नामस्मरण केलं तर तो सागरासारखं दुःखसुद्धा आपल्याकडून तारून जातं आणि परमेश्वर आपल्यावर प्रसन्न होतात. आपलं जीवन सुखमय होऊन जातं. म्हणून परमेश्वरानं सांगितलं की बाबा रे, मला 1-2 वेळा तरी आठवा, पण वाया दिवस जाऊ देऊ नका. तर अशा प्रकारे स्मरणविधी सांगत असताना, नामस्मरण सांगत असताना, उपदेश घेतल्यानंतर प्रत्येक जीवाने आपलं कर्तव्य आहे की आपण देवाला आठवलं गेलं पाहिजे. तर असा हा आपला भाग नामस्मरणाचा जो कसं करावं. नामस्मरण नाही केलं तर काय तुटवडा होईल, नामस्मरण केलं तर काय फायदा होईल, नामस्मरण का करावे, नामस्मरण जर दिवस वाया जाऊ नये म्हणून काय करावे, याच्यासाठी परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते आपण करायला पाहिजे, असं परमेश्वराने सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण नामस्मरण करा, असं मी परमेश्वराने जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला सांगतो आहे. त्याची आज्ञा पालन करा, आपलं कल्याण करून घ्या. तर अशा प्रकारे या नामस्मरण करा. पुढच्या वेळेस आपण पुढच्या भागात आणखी नामस्मरणावर पुढं घेऊ. दंडवतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.